नमस्कार. राज्याची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. तर काय संपूर्ण माहिती आणि कशा पद्धतीने आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ही बातमी आलेली आहे. जर तुम्ही सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे शेतीचे कामं असो किंवा सर्व क्षेत्रातील कामं असो, हे पेट्रोल डिझेलवरच चालतात. त्या पेट्रोल डिझेल संदर्भात आता सर्वात मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे. तर ती काय अपडेट आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही महत्त्वाची बातमी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही आजचं आपलं टायटलच काय आणि कशा पद्धतीने ही जी आता वाढ होणार आहे ती किती रुपयांनी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता पेट्रोल डिझेलचे दर आता 120 रुपयावर जाणार. तेल कंपन्यांनी दिले संकेत. बघू शकता तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर आता 120 रुपयावर जाणार आहे, असे जे संकेत आहे ते तेल कंपन्यांकडून आता जारी करण्यात आलेले आहे. तर बघू शकता देशात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून 5 दिवसात ही दुसरी वाढ आपण बघू शकतो आतापर्यंत झालेली आहे. तेल कंपन्यांनी ग्राहकांवर एकदम भर न टाकता टप्प्याटप्प्याने दर वाढवण्याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत. अशातच जर बघितलं आपण तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन भार देण्यात आलेला आहे. मंगळवारी जर बघितलं आपण तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 90 पैशांनी प्रति लिटर मागे वाढ ही करण्यात आलेली आहे. गेल्या 5 दिवसात ही दुसरी वाढ झाली. आता इंधनामध्ये जर आपण दर बघितले 2022 प्रमाणे टप्प्याटप्प्याने सतत वाढणार आहे, याबाबत सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. 5 दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे. याआधी 15 मे रोजी तेल कंपन्यांनी 4 वर्षानंतर पेट्रोल दर डिझेल वाढीमध्ये जर आपण बघितलं तर 3 रुपये ही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मेला पुन्हा 90 पैशाची ही वाढ करण्यात आलेली होती. आता त्या ताज्या जर आपण माहितीनुसार जर बघितलं तर पेट्रोलचा दर हा दिल्लीमध्ये जर बघितला तर 98.64 प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर 91.58 प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 107.59 आहे, तर डिझेल 94.08 आहे. बरं, एकदम भार टाकायचा नाही तर मग कसं आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCLच्या माध्यमातून जर आपण बघितलं, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगण्यात आलेले आहे की ग्राहकांवर अचानक मोठा भार पडू नये म्हणून महागाई नियंत्रणासाठी यासाठी इंधन दरवाढ ही हळूहळू करण्यात येत आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना शक्य तितका दिलासा द्यायचा आहे, त्यामुळे दरवाढ वेळी करण्याचा आमचा विचार नाही. जागतिक परिस्थितीचा जर पाहता काही प्रमाणात दरवाढ ही आवश्यक आहे. आता अशातच जर बघितलं तर मात्र एकूण दरवाढ होईल याचा अंतिम आकडा अद्याप सुद्धा ठरलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे अंतिम आकडा काय असू शकतो हे अद्याप सुद्धा ठरलेले नाही. हा निर्णय उच्च स्तरावर घेतला जाईल असे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमुळे दबाव हा वाढलेला आहे. तेल कंपन्यांच्या मते पश्चिम आशियातील तणावामुळे, मध्य पूर्व युद्धातील आणि हुमायूं समुद्रधुनीत अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे इंधन दर वाढण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर जर आपण बघितलं इंधनाची मागणीही वाढत आहे आणि जर आपण बघितलं तर तेवढा साठा हा पुरेसा नाही आहे. 2022 सारखी परिस्थिती पुन्हा येणार आहे. जर आपण बघितलं रशिया युक्रेन युद्धाच्या काळात 2022 मध्ये तेल कंपन्यांनी 13 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढवले होते. त्यावेळी अवघा 15 दिवसात दरवाढ ही 10 रुपयांनी झालेली होती. मात्र सध्याची परिस्थितीची तुलना 2022शी करणे योग्य नसल्याचे तेल कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. तरीही टप्प्याटप्प्याने दरवाढ सुरू राहण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. महागाईचा धोका आता सुद्धा वाढलेला आहे. पेट्रोल डिझेलचा दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. इंधन महागल्याने वाहतुकीचा खर्च सुद्धा मागणार आणि त्याचा परिणाम अन्नधान्य, वस्तू आणि सेवांच्या किमतीवर सुद्धा दिसून येऊ शकतो. त्यामुळे पुढील काही महिन्यात महागाई वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर बघू शकता तुम्ही आता पेट्रोल डिझेलचे दर हे 120 रुपयापर्यंत पोहोचू शकतात असे सुद्धा आता संकेत हे मिळालेला आहे. तर ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.